नमस्कार सर्वांना. चला तर इथं बघू शकता मी कच्च्या मुगाची भजी केलेली इथं त्याची रेसिपी शेअर करते आहे. अगोदर मी चाय करून घेतला. आता एवढं मोठं पातेलं दिसते पण एवढं चाय नाही आहे, 2च कप चाय आहे. त्यानंतर मला हे मिशोवरून पार्सल रिसीव झालं होतं, ते ओपन करून बघते आता कसं आहे. कारण मी पहिलं पण मागवलं होतं ना, तर खूप छान हे प्रोडक्ट आहे, कारण स्मेल पण खूप छान आहे. तरी खोलून दाखवते कसं आहे ते. कारण कॉम्बो पॅक आहे आणि मेन म्हणजे स्वस्त पण पडतं, कारण 3 असतात त्यामध्ये. तर मी तुम्हाला दाखवते. टेपनी खूपच पॅक करून आलं होतं हे प्रोडक्ट, खूप सुंदर. मी सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पावडर आहे, छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत हे यूज करू शकतात. हे बघू शकतात, हे छोटा पॅक आहे आणि 2 मोठा आहेत, असे 3 पॅक आहेत. पण खूप सुंदर येऊ लागला होता. पॅक पण खूपच छान पॅकिंग आलं होतं. टेप खूप लावलेला होता म्हणून वेळ लागला त्याला खोलायला, कारण खूप छान आले. तर बाहेर प्रवासासाठी आपण निघालो होतो. हे छोटं पॅक आपण सोबत घेऊन जाऊ शकतो. मोठाले 2 आणि छोटं 1 आहे, तर ते आपण कंटिन्यू सोबत ठेवू शकतो. मी इथं तुम्ही हे प्रोडक्ट मागू शकता, खूपच सुंदर आहे. चला तर मी इथं घेतलेले कच्च्या मुगाची भजे, कारण आमच्याकडे वातावरण चेंज झाले, त्यामुळं दुपारी काय बनवा म्हणून त्यासाठी मी कच्च्या मुगाचे भजे खूप क्रिस्पी पण होतात ते. नंतर मी ह्याला भाजून घेतले आणि नंतर हे बघा मिक्सरमधून काढले. थोडंसं जाडसरच काढायचं, कारण ते क्रिस्पी होतात. नंतर मी हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं नमक टाकून हे केलेले, नंतर मिक्स केले, मिक्सरमधून काढलं. नंतर हे आता असं मिक्स करायला घेतलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला चवीनुसार तुम्ही जिरे वगैरे टाकू शकता आणि कांदा पण ह्याच्यात यूज करू शकतात. खूपच क्रिस्पी होतात आणि ह्याच्यात मुलं कांदा खात नाहीत, त्यामुळे मी कांदा इथे यूज केलेला नाही आहे. त्यामुळे मी असेच करणं चालू आहे बिना कांद्याचे. जेव्हा आम्हाला काढायचं तेव्हा आम्ही कांदा यूज करतो, पण मुलांसाठी इथं कांदा यूज करत नाही आहे. खूप क्रिस्पी होतात हे बघा, अशा प्रकारे होतात हे. आणि मेन म्हणजे ऑइली पण नाही होत, जास्त ऑइली नसतात हे. मी जर बेसनचे करायला घेतले तर खूपच ऑइली होतात, त्यामुळे मी सहजासहजी तर हे असेच बनवते. खूप छान लागतात, क्रिस्पी असतात. मूग डाळीची कच्ची भजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.